श्रीकांत शिंदेंच्या जवळचा निकटवर्ती असणारा दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश होतो। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना थोपवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक हेच निवडणूक प्रभारी म्हणून समोर येतात। नाशकामध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन जुळवून घेण्याच्या तयारीत आहे आणि शिंदे गटाला बाजूला करण्याच्या तयारीत आहे। अहिल्यानगरमध्ये विखे आणि जगताप म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप जुळवून घेण्याच्या मानसिकतेने शिंदे गट बाजूला करण्याची तयारी आहे। कणकवलीमध्ये आपलं अस्तित्व राखण्यासाठी शिंदे ठाकरेंसोबत जुळवून घ्यायला तयार आहे। नारायण राणेंनी स्पीड ब्रेकर टाकलाय। हे स्पीड ब्रेकर क्रॉस करायचं असेल तर शिंदे आणि भाजपा युती तुटलीच म्हणून समजा असं सांगितलं गेलंय। सांगायचा उद्देश एकच की एकनाथ शिंदेंची हतबलता, दिल्लीचे वाढलेले दौरे, शिंदेंसमोर करण्यात येत असलेली नाकाबंदी सांगते की शिंदेंना चारही बाजूने पॅक केलं जातं। एकनाथ शिंदेंना नगर परिषदा नगरपंचायतींवरती आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात दौरे करणं गरजेचं आहे। पण गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये असा खुटा ठोकलाय की ठाणे महानगरपालिका वाचवायची की मुंबई महानगरपालिका वाचवायची यामध्येच एकनाथ शिंदेंचा महिना निघून जाईल। एकनाथ शिंदेंना खबर आहे की नाही माहित नाही। अहिल्यानगरमधील त्यांच्या गटाची परिस्थिती काय, नाशिकमधील त्यांच्या गटाची परिस्थिती काय, मावळमध्ये परिस्थिती काय, पिंपरी चिंचवडमध्ये परिस्थिती काय, पुण्यात परिस्थिती काय, संभाजीनगरमध्ये परिस्थिती काय। कारण एकनाथ शिंदेंना फक्त ठाणे आणि मुंबई इथेच कसं गुतवता येईल याचा पुरेपूर बंदोबस्त हा भाजपानं केलाय। गुलाबराव पाटील यांचं जळगावमधील स्टेटमेंट आठवा, युतीत लढा। अनेक जण म्हणतायत की आपण स्वबळावर लढू, असं करून आपल्या कार्यकर्त्यांचं नुकसान करू नका। एकनाथ शिंदे गटाला माहिती आहे की भाजपानं नाकाबंदी करायला सुरुवात केली तर ते नाकाबंदी कसे कसे करतात। पण तरी सुद्धा जिथे जिथे स्वबळाचे नारे दिले जात आहेत तिथे तिथे जळगावमध्ये घ्या, सोलापूरमध्ये घ्या, शिंदे गट बाजूला फेकला गेला आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या हाती एकतर मुंबई येईल किंवा फक्त ठाणे येईल। मुंबई तर कशीच येत नाही। ठाण्यासाठी कस लावावा लागणार, पण मग ठाणे सोडून दुसरी कुठली महापालिका शिंदेंच्या ताब्यात असेल की नसेल हा प्रश्न आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष सध्या अशा स्थितीवर आलेला आहे की संघटना नाहीयेत। ठाकरेंनी जोडलेल्या शाखा फोडल्या होत्या तेवढ्याच सोबत आहेत, पण त्याही कार्यकर्त्यांपर्यंत आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेंना पोहोचता येत नाही। इकडे नगराध्यक्ष नगरपंचायतींसाठीच्या मुलाखती पार पडतायत, मात्र शिंदे सेनेचा शिंदेंच्या पक्षात सन्नाटा दिसतोय। मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे यासाठीच दिल्लीचे दौरे जास्तीचे करत होते, कारण कुठेतरी भाजपा आणि शिंदे सेना सोबत लढूया, महायुती म्हणून लढूया, जागा वाटपात थोडंफार वर खाली झालं तर चालेल। पण भाजप यावेळी ऐकायला तयार नाहीये। महत्त्वाच्या निवडणुका झाल्यात, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला रिस्क घेऊन पाहायची आणि स्वबळाचा नारा द्यायचा। अनेक ठिकाणी संभाजीनगरमध्ये अजित पवार नको, एक वेळ शिंदे चालतील अशी भूमिका आहे। कोकणामध्ये भाजपाचा एकला चलो रेचा नारा आहे। अजित पवार, शिंदे गट आणि भाजप तीन टोकाचे तीन पक्ष त्या ठिकाणी झालेत। जळगावामध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये दरी पडली, ती कशीही झाली तरी मिटणार नाहीये। महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात घेतलेली भूमिका, सुनील तटकरेंना सुनावलेले खडे बोल, पार्थ पवारांचं जमीन खरेदी प्रकरण, या सगळ्या गोष्टींचा टायमिंग असं सांगतोय की अजित पवार आणि शिंदेंचा पक्ष असा ठिकाणी गुतवला गेलाय की त्यांना नगर परिषद आणि नगरपंचायतींवर फोकस ठेवताच येणार नाही। नाही त्यांना हालचाली करता येणार आणि नाही त्यांना प्लॅनिंग करता येणार। त्यामुळे या सगळ्या भूमिकांमध्ये अजित पवारांचे असणारे 41 आमदार जिथे जिथे आहेत ते 41 आमदारांच्या बळावरती नगर परिषदा लढल्या जाऊ शकतात। पण शिंदे सेनेचे 57 आमदार असताना सुद्धा स्थानिक लेवलवरती सत्ता त्यांची नाहीये, कारण भाजपचा शिंदे सेनेला वाढता विरोध। निवडणुका 5-7 वर्षांपूर्वी झाल्या होत्या, ज्यावेळी शिंदे आणि ठाकरे सोबत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा पक्ष विरोधात होता। म्हणजे कसं की शरद पवार आणि ठाकरेंची युती नव्हती, त्या आधीच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि आता अख्खं चित्र बदललं गेलंय। मावळमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची फक्त तळेगाव नगर परिषदेपुरती जी आहे ती युती झाली। श्रीरंग बारणे कुठेही नाहीये। मावळा स्थानिक स्वराज संस्थांच्या नगर परिषदा नगरपंचायती झेडपी मध्ये शिंदे सेनेचा रोल कुठेच दिसत नाही।
अशी हतबलता शिंदेची जी आहे ती स्पष्ट होताना दिसते की वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यासाठी प्रभारी म्हणून नेमणं, ठाण्यात त्यांनी तितकीच ताकद लावणं, आत्तापर्यंत घेतलेल्या जनता दरबारांमध्ये गणेश नाईकांनी आपल्या बाजूने केलेलं वातावरण सगळ्याच गोष्टी सांगतात की हळूहळू करून शिंदेच्या हातातून कंट्रोल सगळं संपत चाललंय। गेल्या काही दिवसांपासून शिंदेचे अनेक मंत्री जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत। चौकशांचा ससेमिरा सुरू आहे। तिकडे जळगाव असेल, सोलापूर असेल, नंदुरबार असेल, अनेक ठिकाणी शिंदेच्या पक्षाला धक्का मिळतोय आणि या सगळ्या भूमिकांमध्ये आता एकनाथ शिंदे स्वतःला कसं टिकवतील हे पाहण्यासारखं आहे। पण अमित शहांनी कुबड्या हटवण्याचं केलेलं विधान आणि त्यानंतर राजकारणातील बदललेले कोण सांगतायत की बऱ्याच काही दिवसांमध्ये शिंदे अजित पवार यांना साइडलाईन करण्यासाठीची वेळ शोधली गेली। उद्या 12 नोव्हेंबर ही तारीख आहे। कोर्टात सुनावणी होती की तारीख पुढची दिली जाते हे पाहण्यासारखं आहे। पण कपिल सिब्बलांनी 45 मिनिटं मागितलीत। यात जर आणखी एखादा ट्विस्ट किंवा चेंजिंग पॉइंट जर आला तर शिंदेंना तिकडेही आपला फोकस हलवावा लागणार आहे। राजकारणामध्ये कोणाला किती वर जाऊ द्यायचं आणि कोणाला कधी दाबायचं हे फक्त भाजपाकडूनच शिकावं। कसं पाहता या सगळ्या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।